मित्रांनो, या ठिकाणी राजविद्या राजगुह्य योगमध्ये भगवंताने काय सांगितलेलं आहे की मी कोणाचा द्वेष करत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. मला सर्वाविषयी समभाव आहे. परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. भगवंत काय सांगतात की ज्याच्याकडे समभाव आहे, जो कोणी द्वेष भावना ज्याच्या मनामध्ये नाही, ईर्ष्या नाही, घृणा नाही, तिरस्कार नाही, तिटकारा नाही, ज्याच्या अंगी समभाव आहे, जो सुखामध्ये दुःखामध्ये यशामध्ये अपयशामध्ये हानीमध्ये लाभामध्ये जयामध्ये पराजयामध्ये समदृष्टी ठेवतो, गरिबीमध्ये श्रीमंतीमध्ये समदृष्टी ठेवतो, तो खऱ्या अर्थाने माझा मित्र आहे आणि माझ्या ठाई तो स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. का मित्र आहेत भगवंत कोणाची? आपले का मित्र आहेत? कारण आपल्या अंगी समभाव असला पाहिजे, आपल्या अंगी समदृष्टी असली पाहिजे, आपल्या अंगी सत्वगुण असला पाहिजे, आपल्या अंगी सदाचार असला पाहिजे. आपण कोणाची घृणा तिटकारा तिरस्कार द्वेष ईर्ष्या केली नाही पाहिजे, तर भगवंत आपल्याला मित्र बनवत असतो. आपण जर घृणा केली, तिटकार केला, तिरस्कार केला, तमोगुणीवृत्तीने वागलो तर भगवंत आपला मित्र होत नाही. भगवंत कशामुळे मित्र होतात? सदाचारी, सत्वगुणी आणि समभाव ज्याच्या अंगी त्याचे भगवंत मित्र होतात, असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. हरे कृष्णा.